कामगार विभागामार्फत सुरू असलेल्या जाहिराती संदर्भात एक धक्कादायक बातमी हाती येते. अनेक उमेदवारांना अर्ज भरण्यापासून रोखले जात आहे. होय, तुम्ही योग्यच ऐकलंय. शासनाने ही जाहिरात प्रकाशित केली खरी, पण यात एक जाचक अट लावली आहे. आता तुमचा अर्ज पुढेच जाणार नाही. कसे ते बघूया. शासनाने ही अधिकृत जाहिरात प्रकाशित केली खरी, मात्र त्या जाहिरातीत शैक्षणिक पात्रतेमध्ये पदवी व्यतिरिक्त MSCIT चा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही. मग अर्ज भरताना ही अट का लावण्यात आली आहे? हा प्रश्न आता हजारो विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जातोय. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. अर्ज प्रक्रियेदरम्यान थेट MSCIT प्रमाणपत्र अपलोड करण्याचा पर्याय दाखवला जात आहे. विशेष म्हणजे येथे येस किंवा नो असा पर्याय देखील देण्यात आलेला नाही. जोपर्यंत प्रमाणपत्र अपलोड केले जात नाही तोपर्यंत अर्ज प्रक्रिया पुढेच जात नाही. या संपूर्ण प्रकारामुळे अनेक विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि भीतीचं वातावरण निर्माण झालंय. ही बाब समोर आल्यानंतर आमच्या टीमने तात्काळ कामगार विभागाशी संपर्क साधून याबाबत स्पष्टीकरण मागवले. तेव्हा संबंधित विभागाने ही अट तात्काळ हटवण्याचे आदेश दिले. मात्र तांत्रिक प्रक्रियेमुळे हे अपडेट होण्यासाठी किमान 24 तासांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे महत्त्वाची सूचना, सध्या MSCIT प्रमाणपत्र नसल्यामुळे गोंधळून जाण्याची आवश्यकता नाहीये. MSCIT ही अट अधिकृत जाहिरातीत नमूद करण्यात आलेली नाही आणि संबंधित विभागाकडून ती हटवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांचे अर्ज भरणे बाकी आहे त्यांना आता संयम ठेवावा लागेल. आणि जर तुम्हाला प्रक्रिया सुरळीत सुरू झाल्यानंतर तात्काळ अपडेट हवे असेल तर कॉमेंट मध्ये कामगार असे टाईप करून ठेवा. प्रक्रिया व्यवस्थित सुरू होताच तुम्हाला आमच्याकडून त्वरित नोटिफिकेशन दिले जाईल. लक्षात ठेवा, या भरती परीक्षेचे आयोजन TCS मार्फत करण्यात आले असून सर्वाधिक भर हा कामगार कायद्यांवर असणार आहे. आणि या सर्व कामगार कायद्यांच्या 80 गुणांच्या PDF नोट्स तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरला व्हॉट्सअप किंवा कॉल केल्यावर लगेच मिळेल. कामगार भरतीची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून MSCIT संदर्भातील गैरसमज दूर होतील. आणि अशाच स्पर्धा परीक्षा, भरती अपडेट्स आणि महत्त्वाच्या माहितीसाठी वर्तमान निर्णय चॅनलला फॉलो करायला विसरू नका.